ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी केमिस्ट्री मधून जे सोल्युशन चॅप्टर आहे ह्याच्यातून आपण जे वेपर प्रेशर लोअरिंग वाला आहे आपण ह्याच्या बेसिसवर जे काही न्यूमेरिकल आहे आपण ते बघूया. सो न्यूमेरिकल काय सांगताय, द वेपर प्रेशर ऑफ युअर सॉल्व्हेंट ॲट अ सर्टेन टेम्परेचर इज 0.0227. हा कोण आहे, वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हेंट. व्हॉट इज अ प्रेशर ऑफ सोल्युशन, व्हॉट इज अ वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन कंटेनिंग 6 ग्राम ऑफ सॉल्यूट इन 50 ग्राम ऑफ सॉल्व्हेंट. मी या ठिकाणी काय दिलंय की जो काही वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट जो आहे तो दिलाय, किती आहे 0.0227 बार. एवढा वेपर प्रेशर कोणाचा आहे, सॉल्व्हेंटचा आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट दी वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. की समजा या ठिकाणी जे काही वेपर प्रेशर असेल तो वेपर प्रेशर किती असेल तो मला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. मग जे काही सोल्युशन आहे ह्याच्यामध्ये जे काही सोल्युशन मध्ये जे काही सॉल्व्हेंटचं प्रमाण आहे ते किती आहे, त्याने काय सांगितलंय, व्हॉट इज द प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 6 ग्राम ऑफ सॉल्यूट. म्हणजे जे काही सॉल्यूट आहे W2 जे आहे ते किती आहे 6 ग्राम आहे. आणि जे काही सॉल्व्हेंट आहे 6 ग्राम ऑफ सॉल्यूट इन 50 ग्राम ऑफ सॉल्व्हेंट. म्हणजे जे काही सॉल्व्हेंट आहे जे W1 आहे ते किती आहे, सॉल्व्हेंट 50 ग्राम आहे. सो ठीक आहे, आपण या ठिकाणी गिवन काय आहे ना, आपण गिवन लिहून घेऊया. सो गिवन काय दिलंय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट दॅट इज P1 नॉट हे दिलंय 0.0227 बार. नेक्स्ट काय दिलंय W2 दॅट इज वेट ऑफ द सॉल्यूट आणि ते किती दिलंय, वेट ऑफ द सॉल्यूट 6 ग्राम आहे. नेक्स्ट त्याने काय दिलंय W1 दॅट इज अ वेट ऑफ सॉल्व्हेंट आणि वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे 50 ग्राम. 50 ग्राम. नेक्स्ट आपल्याकडे काय दिलं त्याने की जे काही सॉल्यूट असेल त्याचे जे काही मोलार मास जे आहे M2 हे दिलंय 60 ग्राम पर मोल. ठीक. आणि जे काही सॉल्व्हेंट असेल, सॉल्व्हेंट समज कोणतं आहे वॉटरचं, मग जे काही वॉटर असेल वॉटरचं मॉलिक्युलर मास किती आहे किंवा मोलार मास किती आहे वॉटरचं 18. सो 18 ग्राम पर मॉल. आणि मला फाइंड आउट काय करायचं आहे, आय हॅव टू फाइंड आउट दी वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन म्हणजे P1 या ठिकाणी मला फाइंड आउट करायचं आहे. सो P1 काय असेल तो मला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. मग P1 दॅट इज वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन मला फाइंड आउट करायचं असेल, फॉर्म्युला काय आहे, सो फॉर्म्युला आहे या ठिकाणी, फॉर्म्युला काय आपण लिहितोय, फॉर्म्युला आहे P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट इज इक्वल टू, मी काय तुम्हाला WM आणि इथं पण कोण असतो WM. मग हा आपण 2 घ्यायचा, हा 1 घ्यायचा. जर हा 2 असेल तर हा 1 असेल आणि हा कोण असेल मग 2 असेल. ठीक आहे, W2 M1 W1 M2. ठीक. आता या ठिकाणी जे काही व्हॅल्यू असतील ते व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलेमध्ये काय करायचे पुटअप करायचे. मग P1 नॉट ची व्हॅल्यू किती आहे 0.0227 बार. नेक्स्ट काय आहे मायनस P1 ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे का, मला P1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी P1. नेक्स्ट अपॉनला कोण आहे P1 नॉट ची व्हॅल्यू काय आहे 0.0227 बार. नेक्स्ट काय आहे इज इक्वल टू, सो इज इक्वल टू W2 किती आहे 6 ग्राम. सो 6 ग्राम. नेक्स्ट कोण आहे M1 किती आहे 18 ग्राम पर मॉल. ठीक. नेक्स्ट कोण आहे W1 चे व्हॅल्यू किती आहे W1 किती आहे 50 ग्राम. W1 मिळाले काय W1 किती, हा W1 50 ग्राम
आणि पुढे कोण आहे M2. M2 चे व्हॅल्यू किती आहे 60 ग्राम. दॅट इज 60 ग्राम पर मोल. ठीक आहे. मग समजा या ठिकाणी हे आपण ऍज इट इज तसंच लिहायचं 0.0227 बार मायनस P1 आणि या ठिकाणी 0. ऍज इट इज 7 बार इज इक्वल टू. जर समजा ह्याचं आपण जे काही मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन जर केलं तर जी काही व्हॅल्यू येते ती येते 0.036 या ठिकाणी अशी व्हॅल्यू येते. ठीक आहे. मग आपण नेक्स्ट काय करायचंय 0.0227 बार मायनस P1 इज इक्वल टू 0.036 आणि हा समजा इकडनं आहे तो जर का समजा या ठिकाणी डिवाइड आहे तो तिकडनं गेला तर तो काय होईल या ठिकाणी मल्टिप्लाय होईल. सो इथं या ठिकाणी इंटू 0.0227 बार असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक. आता पुढचं आपण काय करायचंय की समजा हा जो P1 आहे तो समजा P1 मी तिकडे नेतोय. मग समजा हा जो P1 आहे तो सपोज प्लस मध्ये गेला. P1 तिकडचा प्लस मध्ये गेला. समजा हा जो मायनस होता तो मी प्लस केला तर हा जो प्लस वन आहे त्याला मला काय करावं लागेल मायनस करावं लागेल. सो या ठिकाणी सपोज 0.036 इंटू 0.0227 बार आणि जो इकडनं प्लस मध्ये होता तो तिकडे समजा गेला तर तो काय होईल मायनस मध्ये होईल. सो मायनस 0.0227 बार. आणि जर समजा आपण हे सॉल्व केलं तर ह्याची जी व्हॅल्यू समजा येईल ते येईल 8 किंवा जे समजा आपण पूर्ण या ठिकाणी फाइंड आउट केलं तर जे काही फायनल जे आन्सर येईल ते येईल 0.022 बार. तर आपण या पद्धतीने हे जे प्रॉब्लेम आहे ते आपण या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. आणि जो काही मार्क्स असेल ते मार्क्स या ठिकाणी सपोज ह्याला पण मार्क्स असतात किंवा जे काही फॉर्म्युला असेल फॉर्म्युला मार्क्स असतात त्याच्यामुळे आपण जे फायनल आन्सर आहे आपण त्याच्या डिपेंडंट राहायचं नाही. ते तर महत्वाचं आहे. पण समजा हे आपलं आन्सर जरी समजा चुकलं तरी पण या ठिकाणी जर तुम्हाला समजा हे 2 मार्क्स साठी असेल तर समजा या ठिकाणी हाफ मार्क असेल. फॉर्म्युला समजा या ठिकाणी हाफ मार्क असेल. तुम्ही ही स्टेप समजा केली तुम्हाला या ठिकाणी हाफ मार्क भेटेल. आणि समजा तुम्ही आन्सर जर चुकलं तर या ठिकाणी हाफ मार्क केला तरी तुम्हाला या ठिकाणी किती दीड मार्क या ठिकाणी भेटेल. त्याच्यामुळे जो काही प्रॉब्लेम असेल किंवा न्यूमेरिकल असेल तो आपण फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू.